हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर स्टँडर्ड 11 आणि लेक्चर नंबर आहे 16. आणि आज आपल्याला जी कन्सेप्ट लक्षामध्ये घ्यायची आहे ती कन्सेप्ट आहे सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शनला समजून घेण्यापूर्वी आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेऊ. एका बीकर मध्ये आपण लिक्विड घेतलेलं आहे. आता हे जे बीकर मध्ये आपण लिक्विड घेतलेलं आहे त्यातला हा जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलला आपण लक्षामध्ये घेऊ. नाउ धिस इज द मॉलिक्यूल इन बल्क. बल्क म्हणजे मधला मॉलिक्यूल आहे. नाउ धिस इज द मॉलिक्यूल इन बल्क विच इज सराउंडेड बाय द अदर मॉलिक्यूल फ्रॉम ऑल साइड. And as this molecule which is in bulk is surrounded by the molecule from all sides, this molecule experiences equal and opposite force of attraction from all sides. याला इकडचा मॉलिक्यूल ओढेल तर इकडचा पण मॉलिक्यूल ओढेल, वरचा ओढेल तर खालचा पण ओढेल, इकडे ओढेल तर या साईडला पण ओढेल. आणि त्यामुळे काय होईल, नो रिझल्टंट फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन धिस मॉलिक्यूल विच इज इन बल्क. And that's why we can say that this molecule is in a state of balance. No strain on it. कुठला स्ट्रेन नाही, स्टेबल मॉलिक्यूल तो त्या ठिकाणी असेल. पुन्हा ऐका, हा मॉलिक्यूल आहे, दिस इज द मॉलिक्यूल इन बल्क. This molecule in bulk is surrounded by other molecule from all sides. That's why this molecule experiences equal and opposite force of attraction from all sides. And that's why no resultant force of attraction here on this molecule. And that's why this molecule is in a state of balance. It has no strain from any side. कुठला स्ट्रेन, कुठला स्थान या मॉलिक्यूल वरती असणार नाही. आता आपण अशा मॉलिक्यूलचा विचार करू विच इज ऑन द सरफेस. आता हा जो सरफेस मॉलिक्यूल आहे, इट एक्सपिरियन्सेस अ कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन फ्रॉम इनवर्ड साइड, फ्रॉम डाउनवर्ड डायरेक्शन. डाउनवर्ड डायरेक्शनला कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा फील करणार. वरती तर काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला फील होणार नाही. मग आता हा जो मॉलिक्यूल आहे हा आतमध्ये ओढल्या जाणार आणि हा आतमध्ये ओढल्या जाणार, सगळेच मॉलिक्यूल आतमध्ये ओढल्या जाणार. त्यामुळे हे जे सरफेस ऑफ द लिक्विड आहे इट बिहेव लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. आपण समजा उदाहरण जर का घेतलं तर एखादी चादर जर का आपण घेतली आणि ती जर का आतमधून ओढली तर ती सगळ्यांनी जर का आतमधून ओढली, सगळे चादरीच्या खाली आहेत आणि ती अशी ओढली तर इट बिहेव लाईक अ स्ट्रेच मेम्ब्रेन. ताणलेल्या पडद्यासारखं आपल्याला हे सरफेस ऑफ द लिक्विड असल्याचं दिसून येईल. अँड दॅट्स वाय धिस सरफेस ऑफ द लिक्विड टेंड्स टू कॉन्ट्रॅक्ट. हे आकुंचन पावणार हे या पद्धतीने झाल्याचं आपल्याला दिसून येणार. आणि त्यामुळे या सरफेस ऑफ द लिक्विड वरती एक सतत प्रेशर असेल, एक सतत टेन्शन असेल, ज्याला आपण सरफेस टेन्शन असं म्हणत असतो. बघा, दिस इज द मॉलिक्यूल ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड. This molecule experiences a cohesive force of attraction only in downward direction. फक्त डाउनवर्ड डायरेक्शनला cohesive force of attraction. Cohesive force of attraction, force of attraction by the molecules of same type. Similar molecule. आता समजा इथे वॉटर घेतलं असेल तर हे वॉटरचे हा वॉटरचा मॉलिक्यूल आहे आणि त्याला आतमध्ये ओढणारे सुद्धा, त्याच्यावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन टाकणारे सुद्धा वॉटरचेच मॉलिक्यूल आहे. मग त्याला म्हटलं जातं कोहेसिव्ह फोर्स. दोन वेगवेगळ्या पदार्थांच्या मॉलिक्यूलमध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं त्याला अढेसिव्ह फोर्स असं म्हणतात. या बोर्डवरती किंवा भिंतीवरती धूळ चिटकते तो अढेसिव्ह आहे, अढेसिव्ह फोर्स आहे. पण सारख्याच पदार्थाचे मॉलिक्यूल जेव्हा एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात त्याला कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हटलं जातं. मग हा जो सरफेस मॉलिक्यूल आहे इट एक्सपिरियन्सेस अ कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन ओनली इन डाउनवर्ड डायरेक्शन. That's why the surface of the liquid is always under tension and behave like a stretched membrane and tends to contract. This tension on the surface of the liquid is called as surface tension. त्यालाच आपण सरफेस टेन्शन असं म्हणत असतो. मग याची डेफिनेशन काय देता येईल? इट इज द फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ. इट इज द फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ perpendicular to the line drawn on the surface of the liquid. समजा हे सरफेस ऑफ द लिक्विड आपण घेतलाय तर या सरफेस ऑफ द लिक्विड वरती एक लाईन आपण ड्रॉ केली. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर त्याला परपेंडिक्युलर असा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्या ठिकाणी असेल
त्यालाच म्हटलं जातं सरफेस टेन्शन. इट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन पर युनिट लेंथ ऍक्टिंग. It is the force of attraction per unit length perpendicular to the line drawn on the surface of the liquid is called as surface tension. पुन्हा, it is the force acting per unit length which is perpendicular to the line drawn on the surface of the liquid that is called as surface tension. तर सरफेस टेन्शनची डेफिनेशन सांगितली आपण. फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ. फोर्स युनिट आहे न्यूटन आणि लेंथचा आहे मीटर आणि त्यामुळे फोर्स अपॉन लेंथ म्हणजेच न्यूटन पर मीटर असं युनिट हे सरफेस टेन्शनचं असल्याचं दिसून येईल. पुन्हा एकदा डेफिनेशन लक्ष द्या. इट इज द फोर्स ऍक्टिंग पर युनिट लेंथ perpendicular to the line drawn on the surface of the liquid that is called as surface tension. Now surface tension is the force acting per unit length. म्हणजे surface tension is equals to force upon length. फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि लेंथचं आहे मीटर म्हणजे न्यूटन अपॉन मीटर म्हणजेच न्यूटन पर मीटर. दिस इज द युनिट ऑफ सरफेस टेन्शन. Now some additional points, some extra points about the surface tension. पहिला जो मुद्दा आहे, या सरफेस टेन्शन मुळे काय होतं की लिक्विड ड्रॉप हा जो आहे हा स्पेरिकल शेप घेतो विथ अ मिनिमम सरफेस एरिया. समजा अशा पद्धतीची आपली ब्युरेट आहे. या ब्युरेट किंवा पिपेट घ्या. याच्यातून जेव्हा लिक्विड खाली पडेल तेव्हा तुम्हाला असा लिक्विड ड्रॉप तयार झाल्याचं दिसतं. म्हणजेच काय आहे तर लिक्विड ड्रॉपला हा स्पेरिकल शेप मिळतो विथ अ मिनिमम सरफेस एरिया आणि याच्या मागचं कारण आहे सरफेस टेन्शन. कारण हे जे सरफेस वरचे मॉलिक्युल्स आहे हे सगळे आतमध्ये ओढल्या जातात आणि आतमध्ये ओढल्या गेले म्हणजे तो स्ट्रेच्ड मेम्ब्रेन सारखं काम करतो आणि त्यामुळे त्याला स्पेरिकल शेप मिळाल्याचं दिसून येतं. काय म्हटलंय बघा. लिक्विड ड्रॉप acquires a spherical shape with a minimum surface area. This is nothing but because of the surface tension. दुसरं, लिक्विड acquires a property of capillary action. आपण बरेचदा पाहतो की एखाद्या लिक्विड मध्ये जर का कॅपिलरी ट्यूब आपण टाकली तर यामध्ये लिक्विड जे आहे हे वरच्या डायरेक्शनला रायझेस अपवर्ड झाल्याचं दिसतं. याच्या मागे सुद्धा सरफेस टेन्शनचीच प्रॉपर्टी आहे. त्यानंतर आपल्याला कपडे जर का धुवायचे असतील तर आपण पाण्यामध्ये सोप किंवा डिटर्जंट टाकत असतो. हे सोप किंवा डिटर्जंट काय करतात. दे ऍक्टिव्हेट द सरफेस ऑफ द लिक्विड अँड रिड्युसेस द सरफेस टेन्शन ऑन द वॉटर. जेव्हा आपण पाण्यामध्ये सोप किंवा डिटर्जंट टाकतो तेव्हा सोप किंवा डिटर्जंट लिक्विड सरफेसला ऍक्टिव्हेट करतो आणि त्या वॉटरचं सरफेस टेन्शन कमी करतो आणि त्याचे फाईन वॉटर ड्रॉपलेट्स तो सोप आणि डिटर्जंट तयार करतो. मग फाईन ड्रॉपलेट्स तयार झाले की हे फाईन ड्रॉपलेट जे आहे हे ऑइल आणि डस्टला कपड्यांच्या छिद्रांमधून बाहेर काढतात, भांड्यांमधून बाहेर काढतात आणि कपडे आणि भांडी स्वच्छ करत असतात. काय वाक्य बघा. सोप अँड डिटर्जंट ऍक्टिव्हेट द सरफेस ऑफ द लिक्विड. सोप आणि डिटर्जंट काय करतात आहे तर ऍक्टिव्हेट करतात सरफेस ऑफ द लिक्विडला. त्याच्यामुळे काय होतं दॅट रिड्युसेस द सरफेस टेन्शन ऑफ द वॉटर. त्यामुळे वॉटरचं सरफेस टेन्शन जे आहे हे कमी झाल्याचं दिसतं आणि त्यामुळे पाण्याचे फाईन ड्रॉपलेट्स तयार होतात आणि ते फाईन ड्रॉपलेट कपड्यांमधून आणि भांड्यांमधून ऑइल आणि डस्टला बाहेर खेचून काढण्याचं काम करत असतात. म्हणजे क्लिन्झिंग ऍक्शन जी आहे त्याचा सुद्धा संबंध सरफेस टेन्शनशी आहे असं आपल्या लक्षामध्ये येतं. अजून एक मुद्दा लक्ष द्या. जर का तुम्हाला सरफेस एरिया ऑफ द लिक्विड वाढवायचा असेल, या समजा आता हा लिक्विड ड्रॉपलेट आहे याचा सरफेस एरिया वाढवायचा असेल तर तुम्हाला काय करावं की आतले जे मॉलिक्युल्स आहे त्या मॉलिक्युल्सला सरफेसवर आणा. जेवढे मॉलिक्युल्स तुम्ही सरफेसवर आणाल तेवढा सरफेस एरिया वाढल्याचं दिसेल आणि सरफेस टेन्शन कमी झाल्याचं दिसेल. पण त्यासाठी तुम्हाला काहीतरी ऍडिशनल वर्क त्या ठिकाणी करावं लागेल. To increase the surface area of the liquid, the molecules of liquid must be brought on the surface of the liquid by doing some additional work. आणि महत्वाचा मुद्दा, जर का आपण एखाद्या लिक्विडचं टेम्परेचर वाढवलं तर त्या लिक्विड मधल्या मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी वाढते आणि मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी जर का वाढली तर त्या मॉलिक्युल आणि मॉलिक्युल मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होतं म्हणजे सरफेस टेन्शन सुद्धा कमी होतं. याचा अर्थ सरफेस टेन्शन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर.
काय सांगतोय बघा, इफ टेम्परेचर इन्क्रीजेस कायनेटिक एनर्जी ऑफ मॉलिक्यूल ऑल्सो इन्क्रीजेस, हेन्स इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड डिक्रीजेस, आणि त्यामुळे काय होतं, सरफेस टेन्शन ऑल्सो डिक्रीजेस. It means if temperature increases, surface tension decreases. That is, surface tension is inversely proportional to temperature. All this is about the topic surface tension. Now the next concept is viscosity. आता viscosity काय कन्सेप्ट आहे ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. चला, दिस इज द सरफेस. हा एक पृष्ठभाग आहे, आपण म्हणू फरशी आहे, म्हणू आपण जमीन आहे, आणि याच्यावरती पाणी वाहत आहे. आता ज्या वेळेला ते पाणी वाहतं किंवा कोणतं एखादं लिक्विड जेव्हा फ्लो होतं, तेव्हा वेन द लिक्विड फ्लोज इट मूव्स इन डिफरंट लेअर. ते वेगवेगळ्या लेअर मध्ये फ्लो होत असतं, आणि या ज्या लेयर्स असतात इन बिटवीन द टू ऍडजेसंट लेयर्स ऑफ द लिक्विड देर इज अ फोर्स ऑफ फ्रिक्शन. देर इज अ फोर्स ऑफ फ्रिक्शन. ज्या दोन ऍडजेसंट लेयर्स आहेत लिक्विडच्या, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं फोर्स ऑफ फ्रिक्शन असतं, आणि त्या फोर्स ऑफ फ्रिक्शनमुळे मोशन ऑफ द लेअर जी आहे ती अपोज झाल्याचं दिसून येतं. म्हणजे स्पीड ऑफ द लिक्विड जी आहे ती कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. धिस फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ऍडजेसंट लेयर्स ऑफ अ लिक्विड दॅट इज कॉल्ड एज व्हिस्कॉसिटी. ऐका, जेव्हा एखाद्या पृष्ठभागावरून पाणी, वॉटर किंवा लिक्विड जेव्हा फ्लो होत असतं, त्यावेळेला ते फ्लो होतं डिफरंट लेअरमध्ये, आणि या ज्या ऍडजेसंट लेयर्स जे आहे त्या ऍडजेसंट लेयर्स मध्ये असतं फोर्स ऑफ फ्रिक्शन विच अपोजेस द मोशन ऑफ द लिक्विड. This force of friction which opposes the motion of the liquid is nothing but called as viscosity. काय डेफिनेशन द्या? Viscosity is the force of friction between the adjacent layers of the liquid. That is viscosity. Viscosity is measured in terms of viscosity coefficient eta, and its unit is poise, that is dyne second per centimeter square or Newton second per meter square. काय सांगतोय पुन्हा एकदा लक्ष द्या. When the liquid flows on the surface, then there are different layers in the liquid. In between the adjacent layers of the liquid, there is a force of friction which opposes the motion of the liquid. This force of friction which opposes the motion of the liquid is called as viscosity. And that's why the definition is viscosity म्हणजे काय, तर फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे कोणामधलं, ऍडजेसंट लेयर्स ऑफ द लिक्विड मधलं, त्याला आपण विस्कॉसिटी म्हणतो. विस्कॉसिटी मोजल्या जाते विस्कॉसिटी कोइफिशियंट म्हणजे इटा मध्ये, आणि त्याचं युनिट आहे पॉइज, म्हणजेच काय, डाइन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर किंवा न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आता इथे आपण सरफेस वरती या लिक्विडला फ्लो करायला लावलेला आहे. तुम्हाला काय दिसेल लक्ष द्या, ज्या वेळेला सरफेस वरनं लिक्विड फ्लो होतं त्यावेळेला ही जी लोअर मोस्ट लेअर आहे विच इज इन कॉन्टॅक्ट विथ द सरफेस एक्सपिरियन्सेस मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन. या सरफेसला लागून असलेली जी लिक्विडची लेअर आहे इट एक्सपिरियन्सेस द मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड इट अपियर्स ऑलमोस्ट स्टेशनरी. ती स्थिर असल्याचं दिसून येतं, कारण प्रचंड फोर्स ऑफ फ्रिक्शन त्या नेक्स्ट लेअर वरती असतं जी कोणाला टच करते आहे, सरफेसला टच करते. जसं जसं तुम्ही वर जाल, ऍज वी गो अप अँड अप, आपल्याला असं लक्षामध्ये येईल की आधी लेअर एक्सपिरियन्सेस लेस अँड लेस फोर्स ऑफ फ्रिक्शन. याच्यापेक्षा या लेअरवरती फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी असेल, याच्यावर अजून कमी असेल, याच्यावर अजून कमी असेल, याच्यावर अजून कमी असेल. म्हणजे जसं जसं सरफेस पासून वरवर चाललोय तसं तसं त्या लेअरवर असणारं फोर्स ऑफ फ्रिक्शन हे कमी कमी होतं. त्यामुळे व्हेलॉसिटी ऑफ द लिक्विड वाढते, आणि व्हेलॉसिटी ऑफ द लिक्विड वाढते म्हणजेच व्हिस्कॉसिटी ऑफ द लिक्विड कमी होते. ऐका, या सरफेसला अटॅच असलेली जी लेअर आहे that layer experiences maximum force of friction, and that's why it appears almost stationary. But as we go up and up, the force of friction gradually decreases, which increases the velocity of motion of the liquid and decreases the viscosity of the liquid.
या ठिकाणी विस्कॉसिटी जी आहे ही कमी कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे असं म्हणता येईल की जर का विस्कॉसिटी ही हाय असेल तर स्पीड ऑफ मोशन ऑफ लिक्विड लेस असते अँड व्हाईस वर्सा. याचा अर्थ काय, जर का स्पीड ऑफ मोशन ऑफ लिक्विड जास्त असेल तर विस्कॉसिटी कमी असते. म्हणजेच विस्कॉसिटी जी आहे ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे स्पीड ऑफ मोशन ऑफ लिक्विड. स्पीड ऑफ मोशन ऑफ लिक्विडशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू. जेवढं स्पीड ऑफ मोशन ऑफ लिक्विड मॉलिक्यूल जास्त असेल तेवढी विस्कॉसिटी कमी, किंवा स्पीड ऑफ मोशन ऑफ लिक्विड मॉलिक्यूल कमी म्हणजे विस्कॉसिटी काय असते, जास्त असते. लक्षात येत आहे. तसंच जेवढं फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त तेवढी विस्कॉसिटी जास्त, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणू आपण. ग्रेटर इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन, है ना, ग्रेटर इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन, ग्रेटर विल बी द विस्कॉसिटी. कारण जेवढं फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त असेल तेवढं स्पीड ऑफ मोशन ऑफ द लिक्विड मॉलिक्यूल कमी असेल आणि तेवढी विस्कॉसिटी ही जास्त असणार आहे. काय सांगतोय आपण, लक्ष द्या. या ठिकाणी जसं सरफेस वरती लिक्विडला फ्लो करायला लावलं तसंच पाईप मधलं सुद्धा एक्झाम्पल आपल्याला लक्षामध्ये घेता येईल. समजा हा पाईप घेतला आपण, हा पाईपचा सरफेस आहे. आता यामध्ये जेव्हा लिक्विड फ्लो होतं तेव्हा लिक्विडच्या वेगवेगळ्या लेयर्स असतात. ही लेयर या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये, ही लेयर या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये, मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन त्यांच्यावरती असेल आणि त्यामुळे त्यांचा स्पीड ऑफ मोशन अतिशय कमी असेल आणि त्या ऑलमोस्ट स्टेशनरी असल्याचं वाटेल. नेक्स्ट वरती फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी म्हणजे त्यांची व्हेलॉसिटी जास्त. अजून समोर घेतले अजून व्हेलॉसिटी जास्त, अजून समोर घेतले अजून व्हेलॉसिटी जास्त. अशा तऱ्हेने ही व्हेलॉसिटी वाढत जाते कारण फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी कमी होत जात आहे. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की पाईपमध्ये जे सरफेसला असणारे लिक्विड लेयर्स आहे त्यांच्यावरती फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त, आणि जसं जसं आपण आतमध्ये येतो पाईपच्या तसं तसं त्या ठिकाणी फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. हे सरफेस, ओपन सरफेसवरती लिक्विड फ्लो होतोय त्याची ही डायग्राम आहे. पाईपमध्ये जर का लिक्विड फ्लो होत असेल तर त्याची ही डायग्राम आहे. ओव्हरऑल काय आहे, व्हॉट इज विस्कॉसिटी, तर इट इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ऍडजेसंट लेयर्स ऑफ द लिक्विड मॉलिक्यूल. जेवढं फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त तेवढं स्पीड ऑफ द मोशन ऑफ द लिक्विड कमी, तेवढी विस्कॉसिटी जास्त असणार आहे. ग्लास इज अ एक्झाम्पल ऑफ हायली विस्कस लिक्विड. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ग्लासला लिक्विड म्हणतोय मी. हायली विस्कस लिक्विड आहे. एवढं हायली विस्कस लिक्विड आहे की त्याची स्पीड ऑफ मोशन ऑफ लिक्विड ऑलमोस्ट स्टेशनरी आहे, जवळपास थांबलेली आहे, आणि त्यामुळे त्याला आपण ग्लासला असं म्हणतो की इट अपियर्स टू बी अ सॉलिड. तुम्ही एक काम करा, तुमच्या घरी खिडकीला काच लावला असेल तर त्याला स्क्रू गेजनी त्याची जाडी जी आहे ती मोजून घ्या आणि 5-6 वर्षानंतर पुढे जेव्हा केव्हा तुम्हाला आठवेल पुन्हा एकदा मोजा. तुम्हाला असं लक्षामध्ये येईल की ती जी काच आहे त्या काचेची वरची जाडी कमी झाली आणि खालची जाडी वाढलेली आहे. काही अतिशय लहानशा प्रमाणात का होईना पण खालची जाडी वाढली आहे. म्हणजेच ग्लास हा खालच्या साईडला फ्लो झालेला आहे. म्हणजेच तो हायली विस्कस लिक्विड आहे अँड इट अपियर्स एज अ सॉलिड. एमसीक्यू मध्ये येतं हे की ग्लास इज अ एक्झाम्पल ऑफ हायली विस्कस लिक्विड अँड इट अपियर्स एज अ सॉलिड. आता विस्कॉसिटी कोणकोणत्या फॅक्टरवरती डिपेंड असतं आणि कशा पद्धतीने डिपेंड असतं ते लक्षामध्ये घ्यायचं आहे. विस्कॉसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स ऑफ फ्रिक्शन. कारण जेवढं फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त तेवढं स्पीड ऑफ मोशन ऑफ लिक्विड कमी आणि विस्कॉसिटी जास्त असणार आहे. मग विस्कॉसिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स ऑफ फ्रिक्शन. विस्कॉसिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्पीड ऑफ मोशन ऑफ लिक्विड. लिक्विड वेगाने वाहत आहे म्हणजे त्याची विस्कॉसिटी कमी आहे. लिक्विड हळूहळू वाहत आहे म्हणजे त्याची विस्कॉसिटी जास्त आहे. एक उदाहरण देतो. समजा आपण एक स्लोप घेतला. हा जो स्लोप आहे या स्लोपवरनं वॉटरला फ्लो व्हायला लावलं आणि ऑइलला फ्लो व्हायला लावलं. सांगा लवकर कोण खाली जाईल, वॉटर खाली लवकर पोहोचेल. म्हणजे वॉटरचा स्पीड जास्त आहे म्हणजे याची विस्कॉसिटी कमी आहे. ऑइल हे उशिरा खाली पोहोचेल म्हणजे ऑइलच्या मॉलिक्यूलची स्पीड कमी आहे म्हणजे त्याची विस्कॉसिटी जास्त आहे. म्हणजे विस्कॉसिटी ऑफ ऑइल इज ग्रेटर दॅन विस्कॉसिटी ऑफ वॉटर. का? कारण ऑइलचा स्पीड कमी आहे म्हणजे त्याची विस्कॉसिटी ही जास्त आहे.
Viscosity is directly proportional to intermolecular force of attraction like a hydrogen bonding. मॉलिक्यूल आणि मॉलिक्यूल मध्ये जर का इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर साहजिकच ते प्रभावीपणे वाहू शकणार नाही, ते वेगाने वाहू शकणार नाही. म्हणजेच त्यांचं स्पीड ऑफ मोशन ऑफ लिक्विड कमी असेल, म्हणजेच विस्कॉसिटी ही जास्त असेल. जर का टेम्परेचर जास्त असेल तर व्हेलॉसिटी जास्त, स्पीड जास्त, म्हणजे विस्कॉसिटी कमी. म्हणजे विथ इन्क्रीज इन टेम्परेचर विस्कॉसिटी डिक्रीजेस, म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. जेवढं मोलार मास किंवा मॉलिक्युलर मास ऑफ द लिक्विड मॉलिक्यूल जास्त असेल तेवढे मॉलिक्यूल हळूहळू जातील. बरोबर आहे, कारण स्थूल मॉलिक्युल्स आहे, मॉलिक्युलर मास जास्त आहे, त्यांचा स्पीड कमी असेल आणि स्पीड कमी आहे म्हणजेच विस्कॉसिटी जास्त आहे, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शन आहे. जेवढं लिक्विडवर प्रेशर जास्त तेवढा त्यांचा स्पीड ऑफ मोशन ऑफ लिक्विड कमी, म्हणजे विस्कॉसिटी जास्त, म्हणजे प्रेशर सोबत सुद्धा डायरेक्टली प्रपोर्शन आहे. जेवढा साईज ऑफ द मॉलिक्यूल मोठा तेवढं स्पीड कमी, विस्कॉसिटी जास्त, डायरेक्टली प्रपोर्शन आहे. जेवढे मॉलिक्यूल इररेग्युलर आणि अनसिमेट्रिकल असतील तेवढं फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त, तेवढी विस्कॉसिटी सुद्धा जास्त असेल. जर का मॉलिक्यूल हे रेग्युलर असतील आणि सिमेट्रिकल शेपचे असतील तर ते सुरळीतपणे वाहतील, त्यांचं स्पीड जास्त असेल, त्या केसमध्ये विस्कॉसिटी ही कमी असेल. बघा, विस्कॉसिटी डायरेक्टली प्रपोर्शनल टू फोर्स ऑफ फ्रिक्शन. Viscosity is inversely proportional to speed of motion of liquid. Viscosity is directly proportional to intermolecular force of attraction like a hydrogen bonding. Viscosity is inversely proportional to temperature but directly proportional to molecular mass, pressure, size of molecule and irregularity and unsymmetrical shape of the molecule. All these are the factors which affect the viscosity. This is about the concept viscosity, जी काय सांगत होती, the force of friction between the adjacent layers of the liquid molecule, that is called as viscosity. Greater is the viscosity, less will be the speed of motion of liquid. म्हणजे जे लिक्विड वेगाने वाहतं त्याची विस्कॉसिटी कमी आहे, जे लिक्विड हळूहळू वाहतं त्याची विस्कॉसिटी जास्त आहे. म्हणजेच ऑइलची विस्कॉसिटी ही वॉटर पेक्षा जास्त आहे. समजताय?